वेलकम बॅक टू SK नर्सिंग अकॅडमी. मित्रांनो, आज क्वेश्चनचा दुसरा सेट घेऊन आलेलो आहे आपण आणि या ठिकाणी आपण काही क्वेश्चन बघणार आहोत महत्त्वाचे, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, बघा, पहिला प्रश्न आहे, विच इज द फर्स्ट स्टेज ऑफ नर्सिंग प्रोसेस. फर्स्ट स्टेज कोणती आहे नर्सिंग प्रोसेसची? तर नर्सिंग प्रोसेसची फर्स्ट स्टेज कोणती आहे हे या ठिकाणी विचारलेलं आहे. त्यामध्ये डायग्नोसिस आहे, त्याच्यानंतर असेसमेंट आहे, प्लॅनिंग आहे, इम्प्लिमेंटेशन आहे. तर फर्स्ट स्टेज आहे बी, असेसमेंट. तर असेसमेंट इज अ फंडामेंटल फर्स्ट स्टेज. Nurse gather the systematic and comprehensive data about patient health status, history, physical examination, vital sign and bed making. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, which organ is a primary responsible for the filtration of blood filtration of blood and forming urine. बघा, आणि सिंपल क्वेश्चन आहे, याचा आन्सर काय असेल? याचे पर्याय आहेत लिव्हर, पॅनक्रियाज, किडनी अँड स्प्लीन. तर याचा आन्सर आहे किडनी. बघा, किडनी इज ॲक्ट अ नॅचरल फिल्टर सिस्टीम रिमूव्ह द वेस्ट, एक्सेस फ्लूइड, टॉक्सिन्स अँड युरिन फ्रॉम द ब्लड स्ट्रीम अँड बॅलन्स इलेक्ट्रोलाइट. तर हे सर्व काम कोणाचे आहेत? किडनीचे आहेत. म्हणून हा याचा पर्याय किडनी हा बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज अ नॉर्मल रेंज ऑफ अडल्ट रेस्टिंग पल्स रेट. रेस्टिंग पल्स रेट या ठिकाणी विचारलं आहे. रेस्टिंग पल्स रेटचा नॉर्मल रेंज किती? बघा, पर्याय नंबर 1 आहे 40 ते 60, त्यानंतर 60 ते 100, त्यानंतर 100 ते 120, त्यानंतर 120 ते 140. तर याचा आन्सर काय असेल? बघा, रेस्टिंग अवस्थेमध्ये नॉर्मल पल्स रेट किती आहे असं त्याला उत्तर आहे. तर त्याचं उत्तर आहे बी, नॉर्मल रेस्टिंग पल्स रेट आहे 60 ते 100. त्यानंतर बघा, यामध्ये 60 ते 100 हे नॉर्मल आहे. त्यानंतर जर 60 असेल तर 60च्या खाली गेलं तर ब्रेडिकार्डिया, 100च्या वर गेलं तर टेकिकार्डिया असं त्याला म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच रूट मेडिकेशन ॲडमिनिस्टर इन्शुअर द फास्टेस्ट ड्रग ऑब्झॉर्प्शन. कोणतं? ओरल, सबकुटेनियस, इंट्रामस्क्युलर, इंट्राव्हेनस. तर याचा पर्यायामध्ये इंट्राव्हेनस हे फास्टेस्ट रूट आहे, ज्याद्वारे अत्यंत लवकर अशा प्रमाणामध्ये काय केलं जातं, ब्लड स्ट्रीममध्ये आपण ड्रग्स सोडत असतो आणि त्यानंतर फास्टेस्ट रूटद्वारे ते काय केलं जातं, अब्झॉर्ब केलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बघा, व्हॉट इज द मोस्ट ॲक्युरेट मेथड फॉर मेजरिंग कोर बॉडी टेम्परेचर. मोस्ट ॲक्युरेट म्हणलं इथं. बघा, मोस्ट ॲक्युरेट म्हणलं, मोस्ट ॲक्युरेट. कोर बॉडी टेम्परेचर त्याच्यात ओरल आहे, ॲक्झिलरी आहे, रेक्टल आहे, टिम्पॅनिक आहे. तर मोस्ट ॲक्युरेट कुठून घेतलं जातं? रॅक्टसमधून मोस्ट ॲक्युरेट जे बॉडी टेम्परेचर आहे ते आपण मेजर करत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विटॅमिन ए डेफिशियन्सी कॉज्ड बाय क्लिनिकल कंडिशन. स्कर्वी, नाईट ब्लाइंडनेस, रिकेट्स, बेरेबेरे. याचा पर्याय आहे नाईट ब्लाइंडनेस. बघा, विटॅमिन इज अ व्हायटल प्रोड्यूस रडॉप्सिन पिगमेंट नीडेड टू लो लाईट विजन. डेफिशियन्सी डायरेक्ट आय इन डार्कनेस अँड नाईट ब्लाइंडनेस. त्याला नेक्टॉल्पिया असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर
विच सर्जिकल प्रोसेस इन्व्हॉल्व कम्प्लीट रिमूव्हल ऑफ अपेंडिक्स. आता यामध्ये विच सर्जिकल प्रोसेस, अपेंडेक्टॉमी, नेफ्रेक्टॉमी, कोलिसिस्टेक्टॉमी, हिस्टेरेक्टॉमी. तर अपेंडेक्टॉमीद्वारे काय केलं जातं, अपेंडिक्स रिमूव्ह केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ रेड ब्लड सेल इन ह्युमन बॉडी. आता ह्युमन बॉडीमध्ये जे RBCs आहेत त्यांचे प्रायमरी फंक्शन काय, फायटिंग द इन्फेक्शन, ट्रान्सपोर्ट द ऑक्सिजन, कॉग्युलेशन ऑफ ब्लड, प्रोड्यूस हार्मोन. तर याचं काम काय आहे, ट्रान्सपोर्ट ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करण्याचं काम RBCs करतात. बघा, तर RBCs contain hemoglobin and rich protein, bond the oxygen modular in lungs, deliver the tissue to organ through the body. तर हे सर्व काम करण्याचं काम RBCs करत असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच हार्मोन एसेन्शियल मेंटेन हेल्दी प्रेग्नेन्सी. हेल्दी प्रेग्नेन्सीसाठी कोणता हार्मोन आवश्यक आहे. त्यामध्ये एस्ट्रोजन आहे, ऑक्सिटॉक्सिन आहे, प्रोजेस्ट्रॉन आहे, प्रोलॅक्टिन आहे. कोणता हार्मोन प्रेग्नेन्सी मेंटेनन्ससाठी आवश्यक आहे. याचा पर्याय आहे सी, प्रोजेस्ट्रॉन हार्मोन. आता बघा, प्रोजेस्ट्रॉन हार्मोन का बरं आहे. प्रोजेस्ट्रॉन प्रोड्यूस अर्ली कॉर्पस लुटियम अँड लॅटरली प्लासेंटा. प्रोजेस्ट्रॉन काय करत असतो, हेल्प करत असतो कॉर्पस लुटियम तयार करण्यासाठी आणि प्लासेंटासाठी, नंतर तो लेटन प्लासेंटामध्ये. याला प्रोजेस्ट्रॉनला प्रेग्नेन्सी हार्मोनसुद्धा म्हणतात. ज्यामुळं जे काही युटेराईन लाईन आहे त्या थिकनेस आणि फिटल डेव्हलपमेंटसाठी प्रोजेस्ट्रॉन हार्मोन हा आवश्यक असतो. त्यामुळं त्याला प्रेग्नेन्सी हार्मोनसुद्धा म्हणतात. व्हॉट इज द युनिव्हर्सल ब्लड रिसिपियंट टाईप्स. आता O निगेटिव्ह, O पॉझिटिव्ह, AB पॉझिटिव्ह, AB निगेटिव्ह. युनिव्हर्सल रिसिपियंट, युनिव्हर्सल डोनर आणि युनिव्हर्सल रिसिपियंट याच्यातला फरक आपल्याला कळायला पाहिजे. युनिव्हर्सल रिसिपियंट हे AB पॉझिटिव्ह, C हा पर्याय आहे. AB पॉझिटिव्ह ब्लड हॅव नो अँटीजन, A antigen, B or antibodies there in plasma, meaning safely receiving blood cells, any other the types. So AB positive is the right answer. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, which position is most commonly utilized the patient during the labor and delivery. आता most commonly प्रॉन पोझिशन, लिथोटॉमी पोझिशन, लॅटरल पोझिशन, सुपाइन पोझिशन. लिथोटॉमी पोझिशनचा वापर काय केला जातो, प्रेग्नेन्सीमध्ये केला जातो. बघा, लिथोटॉमी इन्व्हॉल्व्स पेशंट लेईंग बॅक अँड नेक फ्लेक्स द लेग सपोर्ट स्ट्रिपस अँड मॅक्झिमायझिंग विजिबल द अँड ॲक्सेस द पेरिनियल एरिया ऑफ डिलिव्हरी. यासाठी लिथोटॉमी पोझिशन हे त्याचं आन्सर आहे. बघा, पुढचा घटक, which mineral is absolute necessary for the started production of hemoglobin. हिमोग्लोबिन प्रोडक्शन करण्यासाठी आवश्यक असतो. कोणता, कॅल्शियम, आयरन, पोटॅशियम, सोडियम. तर याचा पर्याय आहे आयरन हा नेसेसरी ऑर्गन असतो. आयरन, अलग लक्षात, आयरन हे त्याचा राईट आन्सर आहे. आयरन इज अ कोर कंपोनंट ऑफ हिमोग्लोबिन molecules. Without the adequate iron, body cannot produce hemoglobin, leads iron deficiency anemia. तर आयरन डेफिशियन्सी ॲनिमिया तयार होतो कारण की आयरन आवश्यक असते हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द क्लासिकल साइन ऑफ डिहायड्रेशन इन इन्फंट. आता प्रोफ्यूज स्वेटिंग, सनकाइन फ्रंटानेल्स, हायपरटेन्शन आणि डिक्रीज हार्ट रेट. तर याचा आन्सर आहे B, सनकाइन फ्रंटानेल्स. आता हे क्लासिकल साईन आहे. सनकाइन फ्रंटानेल्स हे क्लासिकल साईन आहे, ज्यामध्ये काय होतं, जे इन्फंट आहे ते सॉफ्ट स्पॉट ऑन स्कल कॉलर्ड फ्रंटानेल्स, ज्यामध्ये फ्लूइड लेवल ड्रॉप होतं, त्यामुळं
ते सनकाईन फ्रंटानियल्स काय होतात, विजिबल होतात. त्यानंतर विच पोझिशन शुड द पेशंट प्लेस्ड इमिडिएट फॉलोइंग द लंबर पंक्चर. लंबर पंक्चर केल्याबरोबर कोणत्या पोझिशनचा वापर करायचा. बघा, हाय फॉलोअर्स पोझिशन, प्रॉन पोझिशन, फ्लॅट सुपाईन पोझिशन, ट्रिनलिंग पोझिशन. फ्लॅट सुपाईन पोझिशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पेशंटला झोपवायचं आहे. का, कारण की त्यामुळं काय होईल, CSF लिकेज होणार नाही, यासाठी फ्लॅट सुपाईन पोझिशनमध्ये आपल्याला पेशंट झोपवायचा असतो. विच इन्स्ट्रुमेंट यूज टू न स्पेसिफिकली मेजर द ब्लड प्रेशर. स्पिग्मोमॅनोमीटर. स्पिग्मोमॅनोमीटरचा वापर केला जातो ब्लड प्रेशर मोजण्यासाठी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच क्लासिकल ड्रग ऑफ प्रायमरी यूज इन सिस्टमिक बॅक्टेरियल इन्फेक्शन. बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी कोणतं अँटीबायोटिक यूज केलं कोणतं ड्रग यूज केलं जातं. त्यामध्ये पायरेटिक, अँटीइमेटिक, अँटीबायोटिक, हायपरटेन्सिव्ह. आता ही अँटीपायरेटिक हे फिवरसाठी, अँटीइमेटिक हे वॉमिटिंगसाठी, हायपरटेन्सिव्ह हे हायपरटेन्शनसाठी यूज केलं जातं. म्हणून अँटीबायोटिक हे त्याचं राईट पर्याय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द फर्स्ट लाईन डिफेन्स प्रिव्हेंट स्प्रेड हॉस्पिटल अक्वायर इन्फेक्शन. हॉस्पिटल अक्वायर इन्फेक्शनसाठी फर्स्ट लाईन कोणतं. वेअर द स्टेराईल ग्लोव्ज, हँड हायजीन अँड हँड वॉशिंग, ॲडमिनिस्टर प्रोफायलॅक्टिक अँटीबायोटिक, रूटीन रूम फ्युमिगेशन. हँड वॉशिंग अँड हँड हायजीन इज द मोर इम्पॉर्टंट दॅन अदर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. त्यानंतर डिफिशियन्सी ऑफ आयोडीन कॅन डायरेक्टली लीड द एंडोक्राइन डिसऑर्डर. डायबिटीज मेलाइटस, ग्वायटर, कुसिंग सिंड्रोम, ॲक्रोमेगाली. ग्वायटर होऊ शकतो आयोडीनच्या डिफिशियन्सीमुळं. द थायरॉइड ग्लँड रिक्वायर आयोडीन synthesize the thyroid hormones. Lack of iodine triggers gland overwork and swelling. Attempt the and forming visible lamp of on. पुढचा प्रश्न आहे, which nutrients considered the primary building block essential for tissue repair. Building blocks essential for tissue repair. टिश्यू रिपेअर करण्यासाठी कोणता न्यूट्रिएंट्स आवश्यक असतं. त्यामध्ये कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, विटॅमिन्स. आता प्रोटीन हे त्याचा आन्सर आहे. तर मित्रांनो, त्यानंतर पुढचा घटक आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रोटीनमध्ये काय असते, अमायनो ॲसिड असतात. त्यानंतर ज्यामुळं वुंड हील होतो, सेल डॅमेज रिपेअर होते आणि मसल बिल्ड करण्यासाठी हेल्प केली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग कन्सिडर द निगेटिव्ह सिम्पटम ऑफ स्किझोफ्रेनिया. फॉलोइंग कन्सिडर द निगेटिव्ह सिम्पटम कन्सिडर केलं जातं. हॅल्युसिनेशन, डिल्युजन, फ्लॅट अफेक्ट, अपॅथी, डिसऑर्गनायझेशन, स्पीच. तर याचं उत्तर आहे सी, फ्लॅट अफेक्ट किंवा अपॅथी. द निगेटिव्ह सिम्पटम रिफ्लेक्ट द लॉस, reduce the normal function, and flat affect means total lack of emotional expression or responsiveness. Hallucination and delusion are positive signs. Hallucination आणि delusion हे काय पॉझिटिव्ह सायन्स आहेत, परंतु या ठिकाणी आपल्याला काय विचारले, निगेटिव्ह सिम्पटम, म्हणून ह्याचं फ्लॅट अफेक्ट हे आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, what is the primary automatic pacemaker of human heart? EV node, SA node, Purkinje fibers, bundle of His. SA node हे काय आहे, पेसमेकर ऑफ हार्ट. बघा, SA node म्हणजे सायनो अट्रियल नोड लोकेटेड इन राईट ॲट्रियम. कुठं लोकेट होतो, राईट ॲट्रियम. नॅचरली जनरेट इलेक्ट्रिकल इम्पल्सेस. हे काय करतो, इम्पल्सेस जनरेट करतो प्रत्येक मिनिटाला 60 ते 100. इनिशियली हार्ट बीट अँड इस्टॅब्लिश नॉर्मल सायनस रिदम.
तर एसी नोडचं काम काय? हार्टबीट आणि नॉर्मल सायनस रिदम मेंटेन करण्याचं काम करत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच क्रेनियल नर्व इज रिस्पॉन्सिबल फॉर द सेन्स ऑफ स्मेल? स्मेल सेन्स होण्यासाठी कोणती क्रेनियल नर्व? ऑप्टिक, ऑक्युलोमीटर, ऑल्फॅक्टरी नर्व्स, वेगस नर्व. आता या ठिकाणी याचं जे उत्तर आहे ते आहे ऑल्फॅक्टरी नर्व. ऑल्फॅक्टरी नर्व हे काय असते? एसेन्शियल असते. तर ऑल्फॅक्टरी नर्व ट्रान्समिट सेन्सरी इन्फॉर्मेशन स्मेल डायरेक्टली फ्रॉम द नेझल कॅव्हिटी ऑल्फॅक्टरी बल्ब इन ब्रेन. ऑल्फॅक्टरी नर्व हे इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द स्टँडर्ड थेरपेटिक अँटीडॉइट्स? स्टँडर्ड थेरपेटिक अँटीडॉइट ऑफ यूज इन हिपॅरिन टॉक्सिसिटी, विटॅमिन के, कॅल्शियम ग्लुकोरेट, प्रोटामाइन सल्फेट, नॅलॉक्झिन. हिपॅरिन टॉक्सिसिटी प्रोटामाइन सल्फेट हे आन्सर आहे. तर नेहमी यावर प्रश्न विचारलेला जातो, त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. प्रोटामाइन सल्फेट हायली अल्कलाइन प्रोटीन. हे काय? हायली अल्कलाइन प्रोटीन आहे प्रोटामाइन सल्फेट. बेंड विथ स्ट्रॉंगली ॲसिडिक हिपॅरिन. स्ट्रॉंगली ॲसिडिक हिपॅरिनसोबत बेंड होते. फॉर्मॅट स्टेबल साल्ट कंपाऊंड. स्टेबल साल्ट कंपाऊंड फॉर्मॅट तयार करत आहे. कम्प्लिटली न्यूट्रलाइज द हिपॅरिन अँटीकॉग्युलंट ॲक्टिव्हिटी. आणि त्याद्वारे काय केले जाते? हिपॅरिन ॲक्टिव्हिटी न्यूट्रलाइज करण्याचं काम केले जाते. विच इज अ कॅरेक्टराइज हाय पॅचड फ्रेपिंग साऊंड ड्युरिंग द सिव्हिअर कफिंग फॅट, अस्थमा, ब्रोंकायटिस, पर्ट्युसिस, न्यूमोनिया. ह्याचा आन्सर आहे पर्ट्युसिस. पर्ट्युसिस सी हे आन्सर आहे. पर्ट्युसिस इज कॉमनली नोन ॲज वुपिंग कफ. याला वुपिंग कफ पण म्हणतात. हायली कंटेजियस बॅक्टेरियल डिसीज. हायली कंटेजियस बॅक्टेरियल डिसीज आहे. रॅपिड व्हायलंट कफिंग थ्रू द फॉलोइंग शार्प अशा स्वरूपाचं कफिंग ह्याच्यामध्ये असते. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द लिगल डॉक्युमेंट स्टेट ऑफ पेशंट मिसिंग रिगार्डिंग मेडिकल केअर इफ दे आर बिकमिंग incapability? Inform the concerned incident report and advise direct living will and patient care plan. Patient care plan याचा पर्याय नंबर सी आहे. अशा पद्धतीनं आपण 25 क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. आणि जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, कॉमेंट आणि चॅनलला नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीनं आपण दररोज क्वालिटी कंटेंट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी विद्यार्थ्यांनी चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.